नमस्कार. LS मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. राजकारण गलिच्छ झालं, धनंजय मुंडेंचं भावनिक वक्तव्य. सर्व समाज घटकांसोबत पुन्हा सत्ता स्थापनेची गरज, 18 पगड जातींना एकत्र आणण्याचं आवाहन. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं खळबळ. बीडमध्ये भावी कॅबिनेट मंत्री DM साहेब पोस्टरची पुन्हा चर्चा. अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्यात झळकले DM साहेब पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. जालन्यात रस्त्यांना चिखल, विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी कसरत. राजूरकर कोठ्यातील संतापजनक प्रकार, मुलांना कडेवर वाहून नेण्याची वेळ. पुण्यातील टिंगरे नगरमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रयत्न, CCTV फुटेजच्या आधारे आरोपींना अटक. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. ग्रीसमध्ये जंगलातील भीषण आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान अपघात. अग्निशमन दलाची 2 हेलिकॉप्टर एकमेकांना धडकून अपघात. एक वैमानिक सुखरूप तर दुसरे अद्याप बेपत्ता. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. राजकारण गलिच्छ झालंय, धनंजय मुंडेंचं भावनिक वक्तव्य. माझ्यासारख्या माणसानं राजकारणात राहावं की नाही? 18 पगड जातींना एकत्र आणण्याचं आवाहन. सर्व समाज घटकांसोबत सत्ता स्थापनेची गरज आहे, असं धनंजय मुंडे म्हणतात. धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानं खळबळ माजली आहे. राजकारणातील राजकारण जातपात आणि धर्माच्या गलिच्छ वळणावर गेल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे व्यक्त करताना दिसत आहेत. आजचं राजकारण पाहिल्यानंतर माझ्यासारख्या माणसानं या क्षेत्रात राहावं की न राहावं असा प्रश्न मनात निर्माण होतोय, असं वक्तव्य करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक राज्यकारभाराचा दाखला देत राज्यातील 18 पगड जातींना एकत्र आणण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलंय. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून त्यांच्या विधानाने विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय, जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही? पण नंतर लक्षात येतं, हा विचार जरी मनात आला राहावं का न राहावं, पुन्हा वाटतं की उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातले लहानी जात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा सत्ता एकत्र प्रस्थापित करायची. आज जरी जातीपातीमध्ये वाद निर्माण होत असले तर आपल्याकडं या महापुरुषांचे विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यात पगड जाती धर्माचं ते उदाहरण आहे. बाबासाहेबांनी दिलेली या देशाला संविधान ते उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठेने दिलेले साहित्य, त्यांचे विचार, त्यांची शाहिरी हेच सांगते जात पात धर्माचं राजकारण नाही करायचं. आता बातमी नाशिक जिल्ह्यातून. नाशिकमध्ये खड्ड्यांचा वाद थेट पालकमंत्री पदावर पोहोचलाय. भुजबळ यांना पालकमंत्री करा. नाशिकमध्ये पोस्टर, नाशिकला खड्ड्यांच्या बाहेर काढा. शहरभर बॅनरबाजी. नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि खड्ड्यांमुळे झालेल्या 5 बळीनंतर राजकारण चांगलंच तापलंय. छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा या आशयाचे बॅनर शहरभर झळकलेत. खड्ड्यांच्या संतापातून आता नाशिककरांनी आणि समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा आणि शहराला या खड्ड्याच्या साम्राज्यातून बाहेर काढा अशा आशयाचे बॅनर्स आणि पोस्टर्स शहरभर झळकतायत. पालकमंत्री पदावरून आणि बिघडलेल्या नागरी सुविधांवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. जनता आणि प्रशासन यांच्यातील हा संघर्ष कुठे जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता बातमी गडचिरोलीतून. गडचिरोलीतील कोपरली विश्वनाथ नगर मार्गाची दयनीय अवस्था. रस्त्याच्या चिखलानं रोखली विद्यार्थ्यांची वाट. महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावरच अडकलेत. 40 ते 50 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच परिणाम होतोय. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील कोपरली विश्वनाथ नगर मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय. रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात चिखल साचल्यानं मानव विकास मिशनची बस पुढे नेण्यात चालकानं नकार दिलाय. त्यामुळे महाविद्यालयासाठी पहाटे निघालेले सुमारे 40 ते 50 विद्यार्थी रस्त्यावरच अडकून पडलेत.
वाहन चिखलात अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकानं बस थांबवण्याचा निर्णय घेतला. बस थांबल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. वेळेवर महाविद्यालयात पोहोचता न आल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. मी सानिया वसतिष्ठाम शहीद वीर बाबूराव या विद्यालयाची विद्यार्थी आहे. आम्ही 60-70 विद्यार्थी लगाम परिसरातून रोज ये जाय करते. कपरली नाल्याजवळ मोठमोठे गड्डे आणि चिखल असल्यामुळे आमची स्कूल बस येथे अडकलेली आहे. आमची शाळा येथून 5 किलोमीटर दूर आहे, तर आम्ही येथून चालून जावी कशी? आज शाळा बुडाली, असं किती दिवस बुडवायचे? मला शासनाला विनंती आहे की तुम्ही हे मार्ग लवकरात लवकर. सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे. त्याच पावसात पर्यटकांची मांदिळी आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळते. सगळे धबधबे ओसंडून वाहतात. त्या धबधब्यांकडे पर्यटक सगळीकडेच गर्दी करताना दिसतात. डोंगर दऱ्यांमधील धबधबे पुन्हा एकदा दिमाखात पावसामुळे निसर्गाच्या मनमोहक रूपाचं दर्शन पर्यटकांची मोठ्या संख्येनं धबधब्यांकडे गर्दी होतीये. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी टाळावी असं देखील प्रशासनानं आवाहन केलं. सह्याद्रीत पावसानं जोरदार हजेरी लावताच डोंगर दऱ्यांमधील धबधबे पुन्हा एकदा दिमाखात कोसळू लागलेत. निसर्गाच्या या मनमोहक रूपाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येनं धबधब्यांकडे गर्दी करतात. पेसळून वाहणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर आणि दिसायची चादर या सगळ्यांचा मनमुराद आनंद पर्यटक घेताना दिसतात. मात्र वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा स्टंटबाजी टाळावी. तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य द्यावं असं आवाहनही करण्यात आलं. याचाच माळशेज घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीलम सापुडे यांनी. गेल्या काही दिवसापासून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये सतत पाऊस पडत आहे आणि मी सध्या माळशेज घाटामध्ये आहे. इथं आपण पाहू शकता की जे डोंगरांनी हिरवी शाल पांघरली आहे, तर तसेच जे डोंगर आहे ते धुक्यांनी झाकलेले आहेत आणि तसेच राज्यातील अनेक लोक या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी इथून बाहेरून प्रवास करून इथे येतात. त्यांच्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पर्यटक आहे. काय सांगाल की कुठून आले आहात तुम्ही? आम्ही नगरवरून आलो आहोत. आज इथे आम्ही आमच्या मित्रपरिवारासह आलेलो आहोत माळशेज घाटामध्ये. दरवर्षी आम्ही इथे येत असतो. अतिशय सुंदर, मनोहारी आणि निसर्गरम्य एक डेस्टिनेशन आहे. इथे आल्यानंतर मनाला एक प्रसन्नता लाभते आणि अतिशय सुंदर असे स्थान आहे. प्रत्येक म्हणजे पर्यटन प्रेमींनी इथे वर्षातून एकदा तरी यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. नीलम सापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही आत्ताच्या घडीच्या विशेष घडामोडी. हे बहुधा तेच आहेत काय बोलणार दुर्दैव महाराष्ट्राचं. फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे की चंबळची लुटारू टोळी? संजय राऊत यांचं ट्विट करत फडणवीसांवर टीका. बीडमध्ये झळकले भावी कॅबिनेट मंत्री DM साहेबांचे पोस्टर्स. DM साहेब नेमके कोण याबाबतच्या चर्चा सुरू. पोस्टर मागील नेमकी भूमिका अद्याप अस्पष्ट. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचा दुसरा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला. 2 दरवाजांमधून 4256 क्युसेकनं भोगवती नदीत विसर्ग सुरू. नाशिकमध्ये खड्ड्यांचा वाद थेट आता पालकमंत्री पदावर. शहरात झळकले भुजबळांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यांच्या बाहेर काढण्याचे बॅनर. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आळंदी येथे बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक. 35 नागरिकांची 56,50,000 रुपयांची फसवणूक. पुण्यात कात्रजच्या दत्तनगरमध्ये लिफ्टमध्ये 5 जण अडकल्याची घटना. अग्निशमन दलाच्या मदतीनं 5 जणांची सुखरूप सुटका. पुण्यातील शिरूर मधल्या वेळ नदीवर पूल वाहून गेलाय. जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द गावांचा संपर्क तुटलाय. साताऱ्याच्या कोयना धरणातील विसर्गात कपात. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. शहापूरमधील भातसा धरण 91% भरलं. भातसा धरणाचे 5 दरवाजे 100 सेंटीमीटरने खुले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नाणे घाटात पर्यटक तरुणांची हुल्लडबाजी समोर. मुस्लिम कुटुंबासमोर काही तरुणांनी हिंदुत्ववादी गाणे गायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.